झुकला तो औरंग्या म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा. धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा. जीवनामध्ये हार कधीच मानू नका, कारण डोंगरावरतून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र अजून किती दूर आहे. विषय जर तब्येतीचा असला असता ना तर जंगलाचा राजा हत्या असला असता, वाघ नाही. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, कारण जिवंत राहायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये बेड नाही, आणि मरायचं असेल तर स्मशानात सुद्धा जागा नाही. कसल्या कुंडल्या आणि कसलं नक्षत्र, कोणता मंगळ आणि कसला मुहूर्त, इथं आयुष्य श्वासावर आणि लग्न तासावर येऊन थांबले. म्हणून मित्रांनो, समजून घ्या आणि संपायच्या आधी जगून घ्या. पुरा मंदी जाळ पेटला, जन्माची राख झाली र. भारत हा असा एकमेव देश असेल जिथे सर्व मंत्री करोडपती आहेत, पण संकटकाळी दान आणि मदतीसाठी गरीब जनतेलाच आवाहन केलं जातं. डोळे झाकून विश्वास पण त्यांच्यावरच ठेवला जातो, जे कधीच आपल्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही. आतापर्यंत सगळ्यांना आपलं मानत आलोय, आता गरम करणारे हिटर आणि विरोधात जाणारे शूटर सगळ्यांना लाईनीत पिसणार. तुमच्या मोबाईलचा खर्च बाप करतो, हाऊस पुरवायला खर्च बाप करतो, तुमच्या लग्नाचा खर्च सुद्धा बाप करतो. पण जेव्हा बापाव खर्च करण्याची वेळ येते तेव्हा पोरग म्हणतं आम्ही दोघं वेगळं राहतो. चार वाईट दिवसांचा अर्थ असं नाही की पूर्ण आयुष्यच संपलं. तुम्ही सूत्र बदला, आम्ही वेळ आल्यावर खेळच बदलतो. जेव्हा आपल्यावर छोटी संकट येतात ना तेव्हा आपल्याला आई आठवते, आणि जेव्हा आपल्यावर मोठी संकट येतात ना तेव्हा आपल्याला बाप आठवतो. तू बाप तूच बंधू, तू सखा रे, तूच त्राता. स्वप्न तर माझी पण खूप तुटल्यात, पण मी बघ ना अजून सोडलं नाहीये. माना के मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर हो. देवावर ढकलून काहीच होणार नाही, आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. जर सर्व काही देवानीच केलं असतं तर आज त्याचं मंदिर बंद करायची वेळच आली नसती. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी. मोठं झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली की खेळणी महाग नसते, बालपण महाग असतं. हा बेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी. जिवंतपणे दोन शब्द बोल मित्रा, इतर काहीच मागत नाही, कारण तू सोबत असल्यावर मला जागायला अजून काहीच लागत नाही. ज्यांना आम्ही पवायला शिकवलंय ना त्यांनी आम्हाला ज्ञान देऊ नका, नाही तर जसं पवायला शिकवलंय ना तसंच बुडून टाकीन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे एक दुःखी चेहरा लपलेला असतो. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे. आज ना उद्या तुम्हाला पण आमचा आदर वाटणार. थोडे दिवस थांबा शेठ, तुमचा सासरा पण आम्हाला सलाम ठोकणार. ठोकणार म्हणजे ठोकणारच. काय रे काय विचार करतोय? अरे गेले 8 वर्ष झाले मी तारक मेहताचा उलटा चष्मा बघतोय, पण मला आजपर्यंत कळलं नाही भिडे शिक्षक कुठल्या विषयाचे. अगोदर मला मास्क घालाय खूप त्रास व्हायचं, छातीत जळजळायचं, श्वास घ्यायला गुदमरायचं. काल माझी 500ची पावती फाडली, आता सगळा त्रास माझा दूर झालेला आहे. अरे ते लाच्या 5 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं रे? 0.8. अरे नाही 0.08 असं आलंय. आईला आपलं कसं 118 उत्तर आलं?
ती रोज शेण टाकायला यायची आणि माझ्याकडे बघायची. मग काय झालं? मग काय, तिच्या बापाने म्हैस विकली आणि आमची लव्ह स्टोरीच संपली. DSLR तर तुमचं तोंड नक्कीच चमकवेल, पण त्या दळभद्र नशिबाचं काय? ड्रिंग 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 माझी सायकल आली, छम 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 या निघाली. काही लोकांचे मास्क एवढे जुने झालेत ना की जर कोरोनाने वास घेतला ना तर ते जागेवर मरत. आपण एकोकांना घ्या ना. भाजी आणली रेशन आणलं गर्दीमध्ये घुसून. वा, भाजी आणली रेशन आणली गर्दीमध्ये घुसून. कोरोनाचं नाव घेतो हॉस्पिटलमध्ये बसून. आमची दहशत तर त्या पोरीने विचारा ज्यांचा बॉयफ्रेंड म्हणतो आधी याला ब्लॉक कर नाही मी तुला ब्लॉक करतो. तुमच्या आयुष्यात काय घडतंय हे जर तुम्हाला माहित नसलं तर तुमच्या शेजारच्यांना विचारा, सगळं डिटेल मध्ये सांगतात. लाईफमध्ये जर सक्सेस व्हायचं असलं तर ना करिअरवर लक्ष द्या, जरा ऑफलाईन व्हा. नाहीतर बाबू शोना, जादू टोना, करणी भरणी यात काय ठेवलंय.